तर नमस्कार, मी शरद आणि आज मी खूप दिवसांनी ब्लॉग बनवतो आहे. म्हणजे झाले असतील 3-4 किंवा 5 महिने पण झाले असतील. आणि मी कोल्हापूरच्या इकडे आहे, त्यामुळं आमच्या इकडे फणस, काजू, आंबा असेल असे रानमेवा भरपूर असतो. आणि आज मी तुम्हाला कोकणचा राजा फणस कसा कापायचा आणि फणस कापतानासुद्धा खूप कष्ट असतात आणि मज्जा पण येते हे तुम्हाला दाखवणार आहे. आणि हा मला वाटते फणस बरका असेल, कारण याचे जे काटे आहेत ते असे जाड आहेत, ब्रॉड आहेत. आणि जे कापा फणस असतो त्याला असे बारीक काटे असतात. आणि जर हा कापा असेल तर चांगलंच आहे, आणि जर बरका असेल तर ते पण चांगलं आहे. तर पुढे तुम्ही माझा व्हिडिओ पूर्ण बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा या व्हिडिओला आणि शेअर करायला विसरू नका. चला तर आपण फणस कापूया. त्यानं माईक अडकून घेतला. नंतर आपण पहिल्यांदा हाताला तेल लावून घ्यायचं आहे. तेल लाव, कारण फणस खूप चिकट असतो. चाकूला पण तेल लाव. मग जरा एक पुसून दे. पूर्ण असं हाताला तेल लावून घ्यायचं पूर्ण, कारण खूप चिकट असते आणि याचा चीक लवकर निघत नाही. आता हा झाडालाच पिकला आहे, त्यामुळं ह्याचं काही गरज नाही. बरकाच निघाला आहे तसं म्हटलं तर. मला तर वाटायला खराब झाला आहे फणस, वास पण येत आहे तसंच. उभा कापायचा म्हणजे जास्त चीक आपल्या हाताला लागत नाही, त्यामुळे फायदा पण होतो आणि गरे पण चांगले निघतात. खराब झाला बरं. पहिल्यांदाच फणस लागले त्या झाडाला, त्यामुळे आम्हाला माहीत नव्हतं की झाड काप्या फणसाचं आहे की बरक्या फणसाचं आहे. आता हा व्हाईट कलरचा भाग आहे तो आपण पहिल्यांदा कापून घ्यायचा, कारण ह्याच्यातच चीक असतो मेन म्हणजे. आणि कापताना जरा जपून कापा, कारण सुरीला वगैरे धार असू शकते. आणि बरका फणस काढायला सगळ्यात सोपा आहे. हे बघा, हा निघला भाग. आणि कापा फणसाचं असं असतं की तुम्ही खाल्लात तर जास्त खाल्लात तर पोटात दुखते, आणि बरका फणसाचं असं आहे की तुम्ही किती पण खा, पचायला एवढा जड नसतोय. हा व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्याला काय होणार नाही. नाही गरज काढणार आहे. थांब, मी काय करायला मम्मी, मी व्हिडिओ करायला, पण आमच्या मम्मीचे इन्स्ट्रक्शन बघा केवढे असतात. आता हा पूर्ण मी कट केला आहे बघा, भारी निघाला आहे हा फणस, एक नंबर. जसा व्हिडिओमध्ये निघतो तसाच निघाला आहे. या फणस खायला तुम्ही पण. हा जर कापा फणस असता तर खूप मेहनत लागली असती, कारण कापा फणसाचे गरे हे खूप असे ही असतात, काय बोलायला गेलं तर जसे घट्ट असतात, त्यामुळे थोडासा वेळ लागतो. आणि हा बी काढली की गिळला तरी सांग, मी हा असाच खाणार आहे.
गोड आहे. भारी लागतोय फणस. हा पण तसंच आहे. आता आम्ही सगळा वाटणार आहे गल्लीत, कारण एवढा फणस आमच्या घरात तर का संपणार नाही. आणि घरी खूप फणस आहेत, म्हणजे ऑलरेडी मी यायच्या आधी पण 4-5 फणस झालेले आहेत. त्यामुळे ते सगळे कापे होते आणि हा एकटाच फणस बारका आहे. आणि असे भरपूर पदार्थ करता येतात. फणस पोळी पण करतात, तसेच फणसाच्या घाऱ्या पण करतात आणि भरपूर पदार्थ करता येतात. तुम्ही पण ट्राय करू शकता. आणि ओळखताना फक्त जर फणस असे जाड जाड ब्रॉड काटे असतील तर समजायचं की तो बारका फणस आहे. आणि त्याच्या तुलनेत जर असे हलके काटे असतील किंवा असे एकसारखे तर तो कापा फणस म्हणायचा. आणि खाताना थोडं ज्यांना पचायला जर पोटाचा प्रॉब्लेम नसेल तर त्यांनीच फणस खा, कारण फणस जास्त खाल्ल्यामुळे पोटात पण दुखू शकतो, कारण फणस हा पचायला जड असतो. कापा फणस हा किती पण खा, याचं काही नाही कसं, कारण हा एकदम बुळबुळीत आहे. बघू शकता हे कसला बुळबुळीत आहे. तसे भरपूर फणस लागले होते, कारण मी ज्यावेळी मागच्या सुट्टीला आलो त्यावेळी मी काढलेत सगळे. भाजी करूया म्हटलं, कारण थोडं आधी दिसतं ना की हा फणस कापाय की बरका आहे. त्यामुळे मी आधीच सगळं फणसाची भाजी करून टाकलेली, म्हणजे काढले. आणि थोडे छोटे होते आणि थोडे वर होतं, त्यामुळं ह्यांना काढायला सांगले पण ह्यांनी काढलंच नाही. त्यामुळं हे करायला लागेल परत. जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा परत, आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला फणस खायचा असेल तर आत्ताच या, कारण हा फणस उद्या परवा संपणार आहे पूर्ण. चला मग बाय, पुढच्या व्लॉगमध्ये भेटू. आणि मी इतके दिवस व्लॉग का केलं नव्हतं तर त्याचं कारण म्हणजे मी सध्या पुण्याला असतो, म्हणजे कॉलेजला, आणि तिकडे कॉलेज झाल्यानंतर परत यायला घरी वेळ होतो. नंतर सबमिशन, असायनमेंट वगैरे, एक्झाम वगैरे, त्यातून मला टाईम भेटला नाही. पण आता मी इथे फ्री आहे आणि मी तुमच्यासाठी ब्लॉग नक्की करेन. चला मग.